नमस्कार, मी राजश्री. पुनश्च आपल्या भेटीला आलेली आहे माझे शब्दांचे क्षितिज या यूट्यूब चॅनलमध्ये. या आधीच्या एपिसोडमध्ये मी सांगितल्याप्रमाणे मी यापुढील काही एपिसोड गुजरात डायरी यावर आधारित बनवत आहे. गुजरातच्या काही पवित्र धामांच्या संदर्भात मला जेवढी बारीक माहिती मिळालेली आहे तेवढी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. द्वारकाधाम हे भारतातले 4 धाममधले तिसरे धाम म्हणून ओळखले जाते. हे बहुतेक सगळ्या लोकांना माहीतच असेल. भारतामध्ये 4 धाम आहेत हे आपल्याला माहिती आहे. उत्तराखंडचे 4 धाम वेगळे आणि भारतामधले 4 धाम वेगळे. उत्तराखंडचे 4 धाम गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ. आणि भारतामधले 4 धाम हे बद्रीनाथ धाम, रामेश्वर धाम, द्वारकाधाम आणि जगन्नाथपुरी धाम असे आहेत. याची मी आपल्याला अगदी थोडक्यात माहिती सांगणार आहे. आणि हे धाम करणे क्रमवार करणे आवश्यक आहे, कारण हे सगळे क्रम प्रत्येक युगाशी जोडले गेलेले आहेत. म्हणून त्या क्रमाने हे 4 धाम केले पाहिजेत. बहुतेक सगळ्यांना याबद्दल माहिती असेलच, पण यदाकदाचित जर कोणाला याबद्दल माहिती नसेल तर ती माहिती मिळावी म्हणून या एपिसोडमध्ये या 4 धामच्याबद्दल मी आपल्याला अगदी थोडक्यात माहिती सांगणार आहे. भारतातील 4 धाम ही संकल्पना आद्य शंकराचार्यांनी एकात्म हिंदू परंपरेसाठी सुरू केलेली आहे. भारतातले 4 धाम करत असताना एका ठराविक क्रमाने हे करणे अतिशय गरजेचे आहे, कारण त्या युगाशी त्याचा संबंध आहे. पहिले धाम आहे बद्रीनाथ धाम. उत्तराखंडमधले हे धाम आहे. हे सत्ययुगाशी जोडलेले आहे. भगवान विष्णू यांचे हे स्थान आहे. नरनारायण ऋषींनी येथे तपश्चर्या केली. सत्य, तपस्या आणि धर्म याचे प्रतीक म्हणून बद्रीनाथ धामला सत्ययुगाशी जोडले गेलेले आहे. दुसरे धाम आहे रामेश्वर धाम. तामिळनाडू येथील हे धाम आहे. हे त्रेतायुगाशी जोडले गेलेले आहे. भगवान श्रीरामांनी श्रीलंकेवर युद्धावर जाण्यापूर्वी येथे शिवलिंगाची स्थापना केली. भक्ती, मर्यादा आणि कर्तव्य याचे हे प्रतीक आहे. म्हणून रामेश्वर धाम हे त्रेतायुगातले धाम मानले गेले आहे. तिसरे धाम आहे द्वारकाधाम. पश्चिमेकडले गुजरातमधले हे धाम आहे. हे धाम द्वापार युगाशी जोडले गेलेले आहे. भगवान श्रीकृष्णाची राजधानी द्वारका हिचा संबंध महाभारताशी पण आहे. श्रीकृष्णाच्या लीला, कर्म आणि जीवन व्यवहाराचे प्रतीक म्हणून द्वारकाधाम द्वापार युगाचे धाम मानले गेलेले आहे. आणि चौथे धाम आहे जगन्नाथपुरी धाम. हे जगन्नाथपुरी धाम पूर्वेला ओरिसामध्ये आहे. हे कलियुगाशी जोडले गेलेले आहे. भगवान जगन्नाथ हे श्रीकृष्णाचे स्वरूप आहे. आजही कलियुगात चालू असलेली भक्ती परंपरा सामान्य भक्तालाही सहजपणे स्वीकारणारे हे धाम म्हणून कलियुगाचे धाम जगन्नाथपुरी धाम म्हणून ओळखले जाते. अशी ही भारतामधल्या 4 धामची पवित्र यात्रा आहे आणि याच क्रमाने ही यात्रा करायची आहे. असे म्हणतात, जसे आपण उत्तराखंडच्या 4 धामची यात्रा करतो तशीच भारतातल्या आद्य शंकराचार्यांनी सुरू केलेल्या या 4 धामची यात्रा क्रमवार एकदा तरी केलीच पाहिजे. माझी बद्रीनाथ, रामेश्वर ही क्रमवार 2 धामे झालेली आहेत. आत्ता माझे हे 3रे द्वारकाधाम नुकतेच डिसेंबरमध्ये झालेले आहे. जगन्नाथपुरी धाम माझे अजून राहिलेले आहे. द्वारकाधाम करत असताना मी माझ्या दृष्टिकोनातून द्वारका नगरी किंवा द्वारकाधाम कसे आहे, तेथे काय काय बघायचे किंवा छोट्या छोट्या गोष्टी आपण थोड्याशा सहजतेने दुर्लक्ष करतो, याकडे आपले सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्याचा यापुढील काही एपिसोडमधून मी प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत अनुमती द्या, पुढील एपिसोडमध्ये द्वारकाधामच्याबद्दल सविस्तर माहिती मी आपल्यासमोर आणणार आहे.